शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतीमध्ये जर आपण अभ्यासपूर्ण प्रयोग केले आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर त्यातून आपल्याला चांगली प्रगती साधता येतेच, पण चांगला आत्मसन्मान आणि मानसन्मान सुद्धा मिळवता येतो. आता अलीकडेच नवी दिल्लीमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत कडधान्य आत्मनिर्भर भारत या अभियानाचा शुभारंभ केला गेला आणि या प्रसंगी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या देशभरातल्या काही शेतकऱ्यांची निवड करून त्यांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आलं होतं. आता या प्रसंगी आपलं महाराष्ट्र राज्य कसं मागे राहील? तर महाराष्ट्रातल्या सुद्धा काही प्रयोगशील शेतकऱ्यांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांना तिथे उपस्थित राहण्याची, प्रधानमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. तर याच प्रसंगी तिथे उपस्थित असणारे राहुरी तालुक्यातल्या मुक्काम पोस्ट खडांबे इथले कृषीभूषण प्रयोगशील शेतकरी आणि ज्यांना 2005-6चा ICARचा बाबू जगजीवनराम पुरस्कार मिळाला असे सुरसिंगराव पवार आत्ता माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मला सुरुवातीला तुमच्याकडून हेच जाणून घ्यायला आवडेल, नवी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला, ज्यामध्ये प्रधानमंत्र्यांना आपल्याला भेटायला मिळालं आणि कडधान्य आत्मनिर्भर भारत या अभियानाचा शुभारंभ झाला. तर तो कार्यक्रम आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांची भेट याबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. मित्रांनो, खऱ्या अर्थानं दिल्ली येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी देशभरामधून आलेले सर्व प्रगतशील शेतकरी आणि कार्यक्रम होता की प्रधानमंत्री यांनी जवळपास 42,000 कोटी जे काही शेतकऱ्यांच्या साठी ज्या योजना केल्या होत्या त्यामध्ये दलहन आणि तिलहन म्हणजे मूग असेल, चना असेल, तूर असेल, उडीद असेल या पिकासाठी त्यांनी विशेष लक्ष केलं. कारण त्या पिकामध्ये असणारी न्यूट्रिशन व्हॅल्यू मानवी जीवन जगत असताना त्यामध्ये शरीराला लागणारे जे घटक आहेत ते किती गरजेचे आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला आयात कराव्या लागतात. का आयात कराव्या लागतात याचा कारनामे जवळपास या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी दिलेले आहे. मग कमी पाऊस असेल, हवामानाचा बदल असेल, तांत्रिकदृष्ट्या जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी असेल, अशा अनेक गोष्टीला सामोरं जात असताना त्यांनी यामध्ये कशी सुधारणा करता येईल त्याकरता आपण काय केलं पाहिजे यासाठी त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देशभरच्या शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी एक नवीन योजना पण आमच्या शेतकऱ्यांना दिलेली आहे. जवळपास सगळ्या राज्यामध्ये विशेष जिल्हे निवडलेले आहेत. त्या जिल्ह्यात 100 जिल्ह्यामध्ये एक त्यांनी IAS ऑफिसर ह्या योजनेसाठी दिलेला आहे की जेणेकरून आपला भारत हा आत्मनिर्भर होईल अशा प्रकारची संकल्पना त्या ठिकाणी आम्ही स्वतः ऐकलेली आहे. अतिशय उत्स्फूर्त मार्गदर्शन त्यामुळे आम्हाला या कार्यक्रमाविषयी आणि त्या पिकाविषयी नवीन संजीवनी मिळाली यात दुजाभाव अजिबात नाही आणि आम्हाला खूप आनंद वाटला. सर, आपल्या या प्रयोगांमुळेच आपल्याला ही संधी मिळाली आणि नवी दिल्लीतल्या या कडधान्य आत्मनिर्भर भारत या अभियानात आपण सहभागी झालात. पण आपण काही वर्ष मागे जाऊया. म्हणजे अहिल्यानगर हा जिल्हा जर आपण बघितला तर सहकाराच्या दृष्टीने एक महत्वाचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. तर तुमच्या शेतीचा आणि या व्यवसायाचा प्रयोग म्हणजे सुरुवात कशी झाली? एकतर तुम्ही कृषी पदवीधर आहात, तर शेती करायची आणि यात पडायचं हे तुमचं कधी ठरलं होतं आणि त्या सुरुवातीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. साहेब, सांगायला हरकत नाही की ज्यावेळेस 74, 75 ते 78, 79 या वर्षी BSc ॲग्री पुणा कॉलेजमधून झालो आणि सरदार पटेलचा पुरस्कार मिळालेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मला द्विपदवीधर म्हणजे MSc ॲग्री होता आलं. परंतु एक संकल्पना अशी होती की पूर्वीच्या काळामध्ये म्हणायचं की कनिष्ठ शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. हे असं का होतं? शेती आपल्याला काळ्या एवढी देशाला अन्नधान्य पुरवते
आणि त्याच्यामध्ये इतका कमीपणा काय असतो म्हणून स्वतःची वडिलांची शेती असताना आपण शेती करून पुढे गेलं पाहिजे. हं. नवीन नवीन प्रयोग आपण केले पाहिजे. पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे जात असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीधर असल्यामुळं प्रयोगशाळेमध्ये होणारे जे प्रयोग आहेत ते शेतापर्यंत कसे जातील याची कुणगाठ मनाशी बांधली आणि या ठिकाणी ज्याला लॅब टू लँड असं म्हणतो, हं. प्रयोगशाळेकडून शेताकडे चला अशा प्रकारची मनामध्ये संकल्पना घेतली आणि शेती व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये सांगायला हरकत नाही की जी पारंपरिक शेती होती, वडिलाबरोबर जवळपास 14-15 वर्ष शेती त्यांच्या सोबत केली. नंतर स्वतः करायला लागलो, पण सुरुवातीच्या काळामध्ये बदल करणं हं. माझ्या दृष्टीनं खूप अवघड होतं. परंतु थोड्या जमिनीमध्ये विशेष प्रयोग करून दाखवल्यानंतर घरच्यांची, वडिलांची आणि कुटुंबाची मानसिकता बदलली. अरे, हे सगळं बरोबर आहे. टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळतं म्हणून मला ते करण्यामध्ये थोडा वेळ लागला, पण मी त्याच्यामध्ये सक्षम आणि साक्षरता झाल्यासारखं मला वाटायला लागलं आणि माझ्याबरोबर इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होऊ लागला. म्हणून शेती करणं सुरुवातीच्या काळात जरी अवघड वाटत असलं, परंतु नंतर माझ्या दृष्टीने तो सोपा विषय असा होऊन गेलेला आहे. आणि आता आपणच बोलला की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा काही पाण्याचा भाग आहे, ऊसाची शेती आहे. राहुरी सहकारी साखर कारखान्यामध्ये जवळपास संचालक म्हणून काम करत असताना विद्यापीठामध्ये वेगवेगळे प्रयोग झाले. हं. नवे 265 ही ऊसाची जात, त्याची पहिली सुरुवात आणि टेस्टिंग माझ्या शेतावर घेण्याचा मान सुद्धा मला मिळाला. आज तो राज्याला ती व्हरायटी कारखान्याच्या दृष्टीनं भरपूर ऊस सप्लाय करण्यामध्ये अग्रेसर ठरलेली आहे. अशा अनेक गोष्टी विद्यापीठाच्या माध्यमातून माझ्या शेतावरती, त्यास जसं आत्ताच प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की तूर असेल, हरभरा असेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली माझ्या शेतावरती हरभरा आणि तुरीचे सुद्धा, कारण हे पिकं जरी पाणी असलं तर जमिनीच्या क्रॉप रोटेशनसाठी जमिनीची गुणवत्ता, माती परीक्षण, पाणी परीक्षण करत असताना पिकाची फेरपालट हा महत्वाचा विषय असल्यामुळं मी हरभरा आणि तूर ही पिकं यामध्ये घेतली गेली. मग याच्यामध्ये ॲडिशन काय केलं पाहिजे, तर आपण यामध्ये बीज उत्पादनाकडे गेलो पाहिजे की जेणेकरून आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील. उत्पादन जर जास्त झालं तर आमच्या परिसरामध्ये जसं व्हॅल्यू ॲडिशन करता हं. तर डाळ करणं, पॅकिंग करणं, ते किराणा दुकानदाराला देणं किंवा सीड विकणं, शेतकऱ्यांना हमी देणं, अशा पद्धतीनं आम्हाला या तूर आणि हरभऱ्यामध्ये अतिशय फायद्याची पिकं ठरली गेली. पण हे तंत्रज्ञान आपल्या शेतात करताना तुम्ही इतक्या अनुभवात कोणते वेगवेगळे प्रयोग केलेत आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला? याच्यामध्ये कसं असतं की जमीन निवडताना उत्तरनगर, अहिल्यानगर जिल्हा, क्षारपड, चोपण अशी जमीन आहे. त्या जमिनीमध्ये हे पिकं येत नाहीत. मग माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, सीड ट्रीटमेंट असेल, अशा पद्धती मूळकूज आणि मानकूज ह्या रोगाला प्रतिबंध करणारे जीवाणू त्याला हे असेल, हे आणि स्पेसिंग जे आहे, जे विद्यापीठाने रेकमेंड केलेले, उदाहरणार्थ हरभरे या पिकासाठी सर्वसाधारणतः 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर, हं. बागायती सरी असेल तर 30 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर असे जे अंतर आहे, अशा अंतरानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग हेलोकिल असेल, निंबोळी अर्क असेल, हे वेगळे स्प्रे करून हं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ही पिकं घेणं अतिशय परवडणारे आणि चांगले उत्पादन देणारे निश्चित ठरलेले आहे. सर, तसं बघितलं तर एकात्मिक शेती पद्धतीमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीवर तुमचा जास्त विश्वास आहे, अर्थात तुमचा अनुभव सुद्धा दांडगा आहे. तर त्याबद्दल काय सांगाल की तुमचं ते व्यवस्थापन तुम्ही कसं करता? एकात्मिक शेती करत असताना खऱ्या अर्थानं शेती मुख्य व्यवसायाला कुठेतरी जोडधंदा असला पाहिजे. मग जोडधंदा कोणता सोपा आहे, तर मग शेळी मेंढी पालन, दुधाची जनावरं, याच्यामधून निघणारं जे शेण आहे किंवा लेंडी खत आहे ते शेताला टाकणं. परंतु ज्यावेळेस विद्यापीठामध्ये जी व्हरायटी तयार होती, त्या व्हरायटीला लागणारे NPK आपल्या खतामधून, कंपोस्ट खतामधून पुरवले जाणारे NPK
याच्यामध्ये आपण जर म्हटलं की फक्त सेंद्रिय शेती केली पाहिजे, हं. तर त्या ऊसाच्या पिकाची असेल, कपाशीच्या पिकाची असेल, कांदा पिकाची असेल किंवा गहू असेल, तेवढी मात्रा त्या सेंद्रिय याच्यातून जमिनीचा ह्युमस किंवा शेण वाढतो, इतकं कार्बन क्रेडिट वाढलं जातं. परंतु तयार करत असताना इतक्या प्रकारचे NPK लागतात आणि ते कंपोस्ट खतातून एवढ्या मोठ्या शेतीला ते पुरत पुरत नाहीत. नाहीत. म्हणून पूर्ण सेंद्रिय शेती करणं माझ्या दृष्टीने योग्य वाटलं नाही. पूर्ण रासायनिक शेती करणं हे सुद्धा योग्य नाही. पूर्ण जैविक करणं हे सुद्धा इतकंसं सोपं नाही. हं. म्हणून एकात्मिक शेती, थोडी रासायनिक, थोडी सेंद्रिय, थोडी जैविक अशा पद्धतीचे प्रयोग केल्यामुळं जमिनीचा जो पोत आहे तो चांगला राहिला. पिकाची फेरपालट झाली. जमिनीतला खालचा जो नत्र आहे तो आपटेक होण्याला मदत केली हिरवळीच्या खतामुळं. हं. म्हणून एकात्मिक शेती ही देशाला निश्चित तारक आहे असं मला वाटतं. सर आपल्या याच एकात्मिक पद्धतीच्या शेतीमुळं आणि आपलं नाव सुद्धा मोठं होत गेलं आणि आपल्याला वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळाले, ज्यामध्ये कृषीभूषण आहे आणि ICAR कडून मिळणारा मानाचा पुरस्कार सुद्धा आपण आपल्या नावावर केला. तर काय सांगाल, की आपल्या या पूर्ण अनुभवात, कारकिर्दीत आपल्याला कुठले-कुठले पुरस्कार मिळाले? साहेब सांगायला हरकत नाही की 1998 साली मी काही आंब्याची शेती केली होती. त्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रदर्शनामध्ये द्वितीय पारितोषिक मिळालं. फुकटातली खुरपणी व्हावी म्हणून मी हे मेंढी पालनाचा उपयोग ऊसामध्ये, वापसामध्ये, त्या ऊसाच्या सरीमध्ये जर मेंढी घातली, त्यांची विष्ठा, त्यांचं मूत्र, त्याचबरोबर तण काढणं हे माझं फुकटामध्ये झालं. असे वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी निश्चित करत गेलो. मग त्याच्यामध्ये काही गांडूळ शेती केली, काही कंपोस्ट खत केलं, त्याच्यानंतर काही हिरवळीचे खते केले, एकात्मिक शेती केली. हे सगळे प्रयोग पाहता कांदा चाळ केली शासनाच्या माध्यमातून. हे सगळं पाहताना मला 1998 साली कृषीभूषण हा पुरस्कार मिळाला. मग असं वाटलं की आपण सातत्यानं आपल्यासाठी, आपल्या उन्नतीसाठी, त्याचबरोबर समाजाला एक दिशादर्शक आपण असावं. कारण कृषी पदवीधर म्हटल्यानंतर सगळ्यांचा पाहण्याचा हा दृष्टिकोन वेगळा असतो. हं. म्हणून शेतीमध्ये सातत्याने नवीन-नवीन प्रयोग या ठिकाणी करत गेलो आणि ते सगळं संकलन करून मला भारतीय अनुसंधान परिषदेचा हं. मला बाबू जगजीवन राम किसान पुरस्कार 2005-2006 या ठिकाणी मिळालेला आहे. आणि तो मिळवत असताना देशभरातून एकच पुरस्कार सहज प्रस्ताव टाकला. बाकीचं पाहिलं तर माझी निवड त्या ठिकाणी झाली. मग खऱ्या अर्थानं मला असं वाटलं, का नोकरीकडे न जाताना स्वतःच्या शेतीवर राहिल्यानंतर एवढा मान-सन्मान मला मिळाला हं. आणि त्या माध्यमातून मी खूप काही असे वेगवेगळे प्रयोग केले, वेगळे ट्रेनिंग केले आणि 1981 साली सुरुवातीच्या काळामध्ये मी भारताची शेती आणि संस्कृती याची देवाण आणि घेवाण हा विषय घेऊन भारत सरकारतर्फे अमेरिकेत USA त्या ठिकाणी गेलो आणि तो प्रोग्राम त्या ठिकाणी फॉरेस्ट क्लबला लिंक होता हं. आणि त्या माध्यमातून भारतामधली शेती असेल, हवामान असेल, ट्रान्सपोर्ट असेल, एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल, ज्या काही इरिगेशन असेल, ज्या शेती क्षेत्रामध्ये जे नवीन-नवीन प्रयोग होते, ते आपले प्रयोग अमेरिकेतील शेतकऱ्याला, हं. USDला, यंग फार्मर्स चर्च ग्रुप, त्या ठिकाणी दूरदर्शन, न्यूजपेपर या ठिकाणी आपल्याला सांगायचे होते आणि आम्ही कसे बंधुभावाने अनेक जाती धर्माचे लोक एवढ्या मोठ्या देशामध्ये एकत्र एकत्र. कसे राहतो त्याचं दर्शन त्या ठिकाणी करून देण्याचं मान सुद्धा केवळ ह्या पुरस्काराच्या माध्यमातून, ह्या शिक्षणाच्या माध्यमातून निश्चित मला मिळालेलं आहे. आणि या निमित्तानं आपल्याला देशाकडून काही वेळेस परदेशवारी करायची सुद्धा संधी मिळाली. मग इस्रायल असेल, अमेरिका, रशियामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन आला होतात. तर तिथे गेल्यानंतर तिथला अभ्यास, तिथलं तंत्रज्ञान, त्याचा वापर तुम्हाला तुमच्या व्यवस्थापनात कसा झाला? त्या तिकडची शेती करण्याची पद्धत, तिकडचं हवामान, तिथल्या शेतीची जडणघडण, आपल्याकडचं हवामान, आपलं इक्वेटर, आपली पाण्याची पद्धत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हं. मॅच करण्याला तिथं शेतीचं क्षेत्र
एका शेतकऱ्याला ॲव्हरेज फार्म साईज त्या ठिकाणी जवळपास 275 एकर त्या काळामध्ये होते हं. आणि आपल्याकडे गेलं तर छोटे-छोटे शेती आपल्याकडे येते. जसं आपण आता अनेक स्कीममधून आपल्याला छोट्या यंत्राने शेती करावी लागते आणि आता कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर झालं. बऱ्याचशा गोष्टीला याच्यामध्ये साम्य नाही. परंतु जसं नव्याचा आणि जुन्याचा मेळ करून आपण शेती करण्याचा प्रयत्न करतो, तसं काही परदेश आणि काही देशातलं असे संमिश्र करून विशेष म्हणजे जसं पैशाचं एखाद्या संस्थेचं ऑडिट होतं, त्याप्रमाणे वेळेचं ऑडिट करण्याचं या ठिकाणी परदेशात गेल्यामुळे शिकलो आणि प्रत्येक मिनिट आपल्या शेती व्यवसायामध्ये कसा वापरता येईल, हा अभ्यास खऱ्या अर्थानं प्रथम झालेला आहे. पण शेती जर म्हटलं किंवा कोणताही व्यवसाय जर आपण हो. बघितला, तर अडचणी या त्यात निश्चितच असतात. तर तुम्हाला तुमच्या या पूर्ण अनुभवात, व्यवस्थापनात नेमक्या काय अडचणी आल्या आणि त्या तुम्ही कशा सोडवल्यात? शेती व्यवसाय करत असताना गेली 3-4 दशक अगोदर शेती करताना ज्या अडचणी होत्या आणि आज वेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. हं. उदाहरणार्थ पाण्याची अडचण आली असेल, हवामान बदलाची अडचण आली असेल, मार्केटिंगची अडचण आली असेल, मग अशा गोष्टीला बदलाव्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. जे विकतं ते पिकवण्याची वेळ आत्ता आलेली आहे. पूर्वी जे पिकत होतं ते आपलं विकलं विकत. जात होतं. आज ती वेळ नाही. खऱ्या अर्थानं सांगायला हरकत नाही. अलीकडच्या काळामध्ये कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन सुद्धा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी झालेला आहे. हं. शेतीमध्ये लागणारं सगळं इनपुट आणि इनपुट टाकल्यानंतर सेलिंग आपल्या हातामध्ये नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये जे फरक होतो, तो फरक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा आहे. सांगायला आनंद वाटतो, की काल जे प्रधानमंत्री यांनी दिल्ली येथे जे योजनेचा शुभारंभ केला आणि आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी दलहन आणि तिलहन ही जी पिकं आहेत, याची उत्पादकता कशी वाढेल, हं. हा जो विषय खऱ्या अर्थानं पुढे आलेला आहे. तर त्यामध्ये एम-एस-पी वाढणं अतिशय गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, की गहू 1 एकरामध्ये 20 क्विंटल होऊ शकतो. ऊस 70-80 टन होऊ शकतो. बाकीचे पिकं सुद्धा त्या संख्येने टनेजमध्ये, क्विंटलमध्ये भरपूर असतात. तिकडे ₹200 क्विंटलला एम-एस-पी वाढली, तर 20 क्विंटलचे ₹4,000 होतात. पण तूर असेल, हरभरा असेल, मूग असेल, उडीद असेल, ही जी पिकं आहेत, त्याला जरी ₹300-400 एम-एस-पी वाढली, पण त्याचं उत्पादन हे 5 क्विंटल, 7 क्विंटल येतं. म्हणून त्याची किंमत इतकी वाढत नाही. हं. म्हणून आपल्या सी-एस-सी-पीच्या माध्यमातून, नियोजन मंडळाच्या मीटिंगमधून ही जी पिकं आहेत, की ज्याने आपला भारत आत्मनिर्भर आपल्याला करायचा आहे, त्याची कॉस्ट ही वाढून मिळाली पाहिजे. म्हणजे आमचा शेतकरी बंधू त्या पिकाकडे निश्चित लक्ष देईल आणि उत्पादकता वाढेल. आत्ताचं जर आपलं राहुरीचं कार्यक्षेत्र बघितलं, तर कृषी विद्यापीठ जे राहुरीचं महाराष्ट्रात, देशात प्रसिद्ध आहे, ते अगदी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाजूलाच आहे. तर या विद्यापीठाचा आणि इथल्या तंत्रज्ञानाचा तुम्ही कसा वापर करून घेता आणि या अनुभवाचा तुम्हाला कसा फायदा होतो? खऱ्या अर्थानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जसं आपण आषाढीला पंढरीच्या वारीला जातो, काल सप्त शतकोत्तर माऊलींचा सोहळा आपण आळंदीला केला. हो. हिंदू धर्मामध्ये जसं तुम्ही या ठिकाणी देवदेवताला ते मंदिर समजून त्या ठिकाणी जाता, तसं आमच्या शेतकऱ्याचं मंदिर म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे निश्चित आहे. याचं कारण असं आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1969 साली स्थापन झाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्राला लाखो कोट्यावधी रुपयाचा या ठिकाणी महसूल हं. जमा होईल अशा प्रकारचे नवीन नवीन वाण, नवीन जाती, नवीन औषधाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणूनच महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सरदार पटेल हा पुरस्कार या ठिकाणी देशातला 1 नंबरचं विद्यापीठ म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा ज्यावेळेस तत्कालीन व्हाईस चान्सलर आर.बी. देशमुख साहेब होते, ते
हरभरा पैदासकार होते हं. आणि आता डॉक्टर दोडके या ठिकाणी काम करतायत. या विद्यापीठामध्ये हरभरा आणि तूर यांच्या खूप वेगळ्या-वेगळ्या जाती या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. आपण या विद्यापीठामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये अनेक व्हरायटी जसं केशर आंबा असेल, ह्या इथून निर्मिती झाली त्यामुळे ह्या पट्ट्याचं नव्हे, ह्या राज्याचं भाग्य बदललं की केशर आंब्यामुळं शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये निश्चित वाढ झालेली आहे. हं. परंतु ह्या विद्यापीठामध्ये चाललेलं संशोधन थेट शेतकऱ्यापर्यंत या ॲटिकच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम सुद्धा तेच केलं आणि आता सध्या फुले कृषी वाहिनी जे आमचं कम्युनिटी रेडिओ सेंटर आहे, जे विद्यापीठामध्ये तयार होतं, ते प्रसारित करण्याचं काम आमचं डॉक्टर चवईंच्या माध्यमातून त्या रेडिओ स्टेशन आमच्या शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. हं. अशा प्रकारचं काम या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं चाललेलं आहे. आम्हाला रास्त अभिमान आहे. या शेतकऱ्यांच्या वृद्धीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा जसे शुगर फॅक्टरीचे त्यांचे नेहमी आभार मानतो का पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये आमच्याकडे ऊसाची 265 ही जात तयार झाली आणि त्याच्यामुळे आमच्या शारपड आणि चोपण जमिनीमध्ये या ठिकाणी तो ऊस अतिशय सक्षमतेने येतो. इतर व्हरायटीपेक्षा ॲव्हरेज हेक्टरी 35 ते 40 टनाची वाढ झालेली आहे. हे प्रयोगानिशी सिद्ध झालेले आहे. कारण ते प्रयोग माझ्या शेतावरती गेलेले आहे. आणि जे काही आपल्याला अडचण येईल ते फोनद्वारे असेल, बाकीच्या प्रत्यक्ष भेटीने असेल आणि जो काय शेतीवरती काही प्रॉब्लेम आला आणि आपण जर त्यांना बोलवलं, ते आपल्या शेतावर येऊन त्या शंकेचं ही मंडळी शास्त्रज्ञ करतात. म्हणून खऱ्या अर्थानं हे शास्त्रज्ञांना या ठिकाणी धन्यवाद दिला पाहिजे. सर आपण कडधान्यांबद्दल बोलतोय. तर यामध्ये सध्या किती मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे आणि हे संशोधन शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचं ठरणार आहे? अ, ह्या कडधान्य प्रकल्पामध्ये आता सध्या जे काम चालू आहे, त्यांनी बऱ्याच व्हरायटी या ठिकाणी जिरायती शेतीसाठी जसा विजय हरभरा असेल, 2 पाणी द्यायचं असेल तर विक्रम असेल, विश्वराज असेल, असे अनेक जाती या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तुरीमध्ये सुद्धा राजेश्वरी म्हणून ही जात आहे, ती सुद्धा आम्हाला वरदान ठरलेली आहे. या कार्यक्रमातून तुम्हाला कोण असं वाटतं, काही संस्था असतील, काही व्यक्ती असतील, की ज्यांच्या सहकार्यामुळे तुमचा हा जो प्रवास होता, तो सोपा झाला? शेती व्यवसाय करत असताना पहिली जी साथ मिळाली, खऱ्या अर्थानं माझे वडील कैलासवासी माधवराव पवार यांनी मला वेगवेगळे प्रयोग करून देण्याला परमिशन दिली हं. आणि शिकल्यानंतर, शिक्षण घेतल्यानंतर तू नोकरीच केली पाहिजे, असा त्यांनी कधी अट्टहास धरला केला नाही. नाही. म्हणून मला शेती व्यवसायामध्ये निश्चित काम करता आलं. हे काम करत असताना आमच्या धर्मपत्नीने 24 तास जरी शेतीमध्ये काम केलं, तर कधी तक्रार विना, आठ विना विलंब ते काम करू दिलं आणि एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये सगळ्या कुटुंबांनी, भावांनी असेल, सगळ्यांनी मदत केली आणि त्या मदतीमुळे मला शेती व्यवसायामध्ये पुढे जाता आलं. हा झाला एक भाग हं. आणि खऱ्या अर्थानं मला विशेष आनंद हा वाटतो, की कधी-कधी वाटतं, की नोकरीला गेलं असतं तर बरं झालं असतं. परंतु नोकरीमध्ये सुद्धा मी रिटायर झाला असतो. परंतु मी शेती करतो. मी शेवटपर्यंत माझी कधी होऊ शकत नाही. मी शेतकरीच असणार आहे. मला माझी कधी लागणार नाही. तो एक अभिमान आहे. मला पुढं जाता आलं. मला बऱ्याच ठिकाणी भेटी देता आली. परदेश वाऱ्या करता आल्या. वेगळे-वेगळे मान-सन्मान मला मिळाले. वेगळे सर्टिफिकेट आणि आयुष्य जगत असताना जर मन आनंदी असेल, तरच माणूस चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहू शकतो, करू शकतो आणि मी शेती करतो. मला त्याचा रास्त अभिमान आहे. तसं बघितलं तर तुमचं वय फार दिसून येत नाहीये आणि या वयात सुद्धा तुम्ही अगदी ॲक्टिव्ह आहात. पण मला आता हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, की आत्ताच्या काळातली शेती याकडे तुम्ही कसं बघता? आणि शेतकरी बांधव जे आत्ता आपला कार्यक्रम बघत असतील, त्यांना तुम्ही काय सांगाल, की त्यांनी त्यांच्या शेतात कसं व्यवस्थापन केलं? कुठल्या छोट्याशा अशा काही उपाययोजना केल्या, तर त्यातून त्यांना चांगला फायदा त्यांच्या व्यवस्थापनात मिळू शकतो? मी जसं मगाशी म्हणालो, जे विकतं ते पिकवलं पाहिजे. हा एक भाग झाला. कुटुंबाची संख्या किती आहे? हं. शेतीचं क्षेत्र किती आहे? घरातील कुटुंबाच्या माणसांना हाताला किती काम पाहिजे? आणि मुख्य शेतीला जोडधंदा असल्याशिवाय
आपण आता पुढे सरकू शकत नाही, अशा प्रकारचे दिवस या ठिकाणी आलेले आहेत. मग एखादं उदाहरणार्थ आपण आता सांगितल्याप्रमाणे हरभरा केला, मार्केटमध्ये गेलं, एम-एस-पी 4,650 आहे. परंतु तेवढी आपल्याला पुरेशी नसेल, तर आपण थांबलं पाहिजे. त्याला प्रक्रिया केली आणि घरी जर आपण डाळ बनवली, वेगवेगळे पॅकिंग केले, ते जर विकले, तर निश्चित आपल्याला 1,000 ते ₹2,000 क्विंटलमध्ये वृद्धी झाल्याशिवाय राहत नाही. आणि शेती करत असताना जसं डेअरीचा असेल, पोल्ट्रीचा असेल, नंतर आपण कांद्याची चाळ, कांदा साठवणूक असेल, गोडाऊन असेल, थोडं थांबलं, तर निश्चित भावामध्ये या ठिकाणी फरक होतो. काही प्रक्रिया उद्योग असेल, हे करणं आता काळाची गरज झालेली आहे. बदलते याच्यात आणि या ठिकाणी केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. आपण त्या ऐकतो, आपण त्या वाचतो, आपण पोर्टलवर येतंय, त्याचे पॉम्पलेट येतात, हं, कृषी खातं माहिती देतं. परंतु आपणही त्या आत्मसात किंवा राबवणं आपल्या शेतावर ही काळाची गरज आहे. गरज आहे. आज काय लागत नाही शेतकऱ्याला, फक्त शेती परवडत नाही, हं, असं म्हणण्याबरोबर मग ती कशी फायदेशीर करायची, ते पण आपल्या हातात आहे. आता थांबून चालणार नाही. कोणाला सांगून त्याच्यावर उपाय नाही. आपल्यालाच आपलं शोधावं लागेल, तेव्हा त्याचं उत्तर मिळेल. म्हणून सगळ्यांनी आहे त्या म्हणजे देशाचा पण जी-डी-पी दरामध्ये फरक पडेल, कुटुंबालाही त्याचा फायदा होईल. त्या पद्धतीनं सामोरं जाणं ही गरज आहे. परवडत नाही, सोडून देऊन त्याचा उपयोग नाही. सोडून जरी दिलं, दुसऱ्या हातामध्ये धंदा नाही. म्हणून आहे तो नाराज न होता जर आनंदाने त्याला सामोरं गेलं, तर फायदा निश्चित आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमात ज्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, असे कृषीभूषण सुरसिंगराव पवार सर होते. त्यांचं व्यवस्थापन कसं आहे, त्यांच्या इतक्या वर्षांचा अनुभव आणि सोबतच त्यांना मिळालेला कृषीभूषण हा पुरस्कार, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. एकात्मिक व्यवस्थापन हे त्यांचं एक खास वैशिष्ट्य सांगता येईल. या पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत शेती केलेली आहे आणि त्यातून चांगलं अर्थकारण आणि सोबतच मान-सन्मान या दोन्ही गोष्टी साध्य केलेल्या आहेत. सर, आजच्या या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाचं, मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.